राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत कद्रू, घाणेरडी, विघ्नसंतोषी मनोवृत्ती असलेले काही लोक आहेत, ज्यांच्यामुळं महाराष्ट्राचं समाज जीवन हे विस्कळीत होतं, अस्वस्थ होतं. त्यातली पहिली व्यक्ती आहे संजय राऊत. एखाद्या माणसाला त्याची अवकात नसली आणि त्याला आयुष्यात बरंच काही मिळाल्यावर काय होतं त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे संजय राऊत. पत्राचाळीखाली, तिथल्या भ्रष्टाचाराच्या खाली 103 दिवस हे जेलमध्ये राहून आलेत, जामीनवर बाहेर आहेत. आता या संजय राऊतनं काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य तुम्ही ऐका. त्यांनी मुस्लिमांसंबंधी काय वक्तव्य केलं होतं? मुसलमान समाज का वोटिंग राइट अगर आप छीन लोगे कुछ सालों के लिए, तब सबको पता चलेगा. मुसलमान समाज का वोटिंग राइट अगर आप छीन लोगे कुछ सालों के लिए, तब सबको पता चलेगा. म्हणजे मुस्लिमाचा मताचा अधिकार काढून घ्यावा, या मताचे संजय राऊत होते. आता यांची अंडरपॅन्ट सुद्धा हिरवी आहे, कारण यांचा आका, यांचा पक्ष प्रमुखच जय श्रीराम म्हणणाऱ्याला हरामखोर म्हणतो. आणि हा संजय राऊत 2 दिवसापूर्वी अबू आझमीच्या इफ्तियार पार्टीत मिटक्या मारत खात होता. बघा हे कसे दुतुंडी मांडूळ आहेत. सोयीनं आपला रंग बदलणारे हे लोक आहेत. हा संजय राऊत गेली काही दिवस ही ओरड करत होता की गॅस नाही, लोकांच्या लाईन लागल्यात, पेट्रोल पंपावर लाईन आहे. आज कुठेही पेट्रोल पंपावर लाईन नाही, कुठेही गॅसच्या एजन्सी समोर लाईन नाही. कारण काही लोक असतात, अस्वस्थ होतात, काही लोक थोडं गडबड करतात, म्हणून काही लोकांनी गॅस भरून ठेवायचा. गॅस हे भरून किती ठेवू शकता? 1 सिलेंडर 2 सिलेंडर. पण त्याच्यासाठी गर्दी लावून एक देशात असं वातावरण तयार केलं की आता बस लोक उपाशी मरतील गॅस नाही आला तर. आणि जसंही होमोजूर खाडीतून पहिलं शिवालिका नावाचं जहाज 42,000 टन गॅस घेऊन निघालं की यांनी पुन्हा ओरड करायला सुरुवात केली. काय? ते जहाज 2 दिवसापूर्वी मुंद्रा बंदरात गुजरातला लागलं की ह्यांनी लगे ओरड सुरू केली. बघा, अगोदर गॅस गुजरातला देतील आणि मग आपल्याला मिळेल. अहो संजय राऊत, मुंबईच्या कुठल्या बंदरात गॅस उतरून घेण्याची सोय आहे का? ते जहाज भांडुपला तुमच्या घरापुढे आणायचं, तुमच्या घरी गॅस भरायचा का? आणि गुजरात काय देशाच्या बाहेर थोडंच आहे. अहो कुठलंही क्रूड ऑइल घेणारं जहाज हे मुंद्रा बंदरालाच लागतं, कारण जामनेर रिफायनरी जवळ आहे आणि तिथून सगळ्या देशात जातं. पण नाही, गुजरातला लागलं. हे अशी ओरड करून एक समाजात असंतोष कसा पसरेल, कसा गैरसमज पसरेल, ही प्रयत्न करणाऱ्यामध्ये संजय राऊतचा पहिला नंबर आहे. आता अशा लोकांचं काय केलं पाहिजे? अशा लोकांना गाणीत आपलं पायतान बुडूनच मारलं पाहिजे ना. दुसरं काय करायला पाहिजे? दुसरंच असं एक व्यक्ती आहे महाराष्ट्रातल्या राजकारणात, तो म्हणजे जितेंद्र आव्हाड. आता या जितेंद्र आव्हाडला संधी मिळेल त्यावेळेस सनातन धर्म असू द्या, हिंदू धर्म असू द्या, अगदी टीका करायला म्हणजे तोंडाचा पट्टा त्याचा सुटतो. आता 2 दिवसापूर्वी विधानसभेच्या सभागृहात त्यांनी काय वक्तव्य केलंय ते ऐका. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक
अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. आता धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडताना या व्यक्तीनं असं वक्तव्य केलं की प्रत्येकाला आपलं धर्म स्वातंत्र्य असलं पाहिजे. बघा म्हणले माझा जावई ख्रिश्चन आहे. अरे आम्हाला काय करायचं बाबा, आम्ही विचारलं नाही तुझा जावई कोण आहे, तू कुणाचा जावई आहेस, तू कुणाला जावई मानून मुंब्रा मतदारसंघातून निवडून येतो सगळ्या जगाला माहिती आहे. अरे तू लाल गुलाल लावायची ऐवजी केशरी गुलाल लावायची हिरवा गुलाल लावतो सगळ्या जगाला माहिती आहे. तो आम्हाला काय सांगतो. आणि यांनी काय वक्तव्य केलं, जर धर्म स्वातंत्र्य कायदा जर पूर्वीच्या प्रभावाने लागू करायचा ठरला तर सगळ्यात अगोदर गौतम बुद्धावर कारवाई करावं लागेल, कारण पहिलं धर्मांतर गौतम बुद्धांनी केलं. अरे बाबा एवढ्या लांब तू जाऊ नकोस. हे सगळे हिंदू सनातनी धर्मापासून काही मतभेदामुळे वेगळे झालेले आहेत. या बुद्ध धर्मामध्ये सुद्धा महायान हियान आहे, जैन धर्मात सुद्धा दिगंबर श्वेतांबर आहे, खाली बसवेश्वर, हे सगळे हिंदू धर्मापासून बाजूला झाले, तरी त्यांनी हिंदू धर्माशी नाळ कधी तुटू दिली नाहीये. आज यांच्यातले बहुतेक संस्कार जे आहेत ते सगळे हिंदू प्रमाणेच आहेत. पण हे बोलण्याचं काय त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे जसेही पाडवा येतो, जसेही शिवजयंती येते, जसंही शंभूबाई महाराजांच्या हत्येचा दिवस येतो, या लोकांच्या तोंडावर म्हणजे अगदी काय बोलावं. यांनी काय वक्तव्य केलं विधानसभेत सभागृहात की छत्रपती शिवाजी महाराजांना या लोकांनी क्षुद्र मानलं, त्यांचा राज्याभिषेक होऊ दिलं नाही. याला कुठंही प्रमाण नाही, याला कुठंही आधार नाही. याही पुढे जाऊन जे वक्तव्य जितेंद्र आव्हाड तुम्ही केलेलं आहे ते अत्यंत लांछनास्पद आहे. तुम्ही खुद्द छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान केलेला आहे. तुम्ही हे वक्तव्य केलं, ऐका ते वक्तव्य पुन्हा. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. की राज्याभिषेकाच्या वेळेस कपाळाला तिळा लावताना छत्रपती शिवाजी महाराजाला टिळा लावणाऱ्यांनी म्हणजे त्या ब्राह्मणांनी पायाच्या अंगठ्याने टिळा लावला. कुणाचा अपमान करताय तुम्ही, याला काय प्रमाण आहे. पण तुम्ही सभागृहात बोलले असल्यामुळं तुम्हाला सभागृहाचं संरक्षण आहे. जितेंद्र आव्हाड तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी, तुम्ही म्हणाल त्या दिवशी, म्हणाल त्या वेळेला येऊन तुमच्या ह्याच्यावर चर्चा करायला तयार आहे. पण नाही, समाजात कसा विद्वेष पोहोचलाय, जाती जातीत कसं भांडण लागलं जाईल. माननीय नितेश राणेने त्यांचा निषेध केला आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यांना दिलगिरी मागायला लावली. अहो दिलगिरी नाही, विधानसभेच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात छत्रपती शिवाजी महाराजाच्या पायावर याला नाक घासायला लावायला पाहिजे होतं. असा हा जितेंद्र आव्हाड ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. म्हणून संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. वेळीच यांच्यावर रोगर फवारा आणि ही कीड नाहीशी करा, नसता महाराष्ट्रात जाती जातीत भांडण लागायला वेळ लागणार नाही. धन्यवाद.